आता आपण वर्धा लोकसभा मतदारसंघात आलेलो आहोत। खरं तर वर्धा लोकसभा आणि एकंदर वर्धा जिल्हा जो आहे तो फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे। महात्मा गांधीजी असतील किंवा विनोबा भावेजी, राष्ट्रसंत तुकडोजी आणि त्याच पद्धतीने गाडगे बाबा यांच्या खरं तर कामाने आणि पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा म्हणून याची ओळख आहे। आज आपण वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट या शहरामध्ये आलेलो आहोत। खरं तर हिंगणघाटची कृषी उत्पन्न बाजार समिती ही विदर्भातली सगळ्यात मोठी बाजार समिती आहे। त्याच पद्धतीने कापसाचं खूप मोठं मार्केट जे आहे ते या परिसरामध्ये आहे। त्यामुळे आपण आता हे जे धान्याचं मार्केट आहे त्या परिसरात आलेलो आहोत। कापसाचा लिलाव झालेला आहे त्यामुळे ते सध्या बंद आहे। त्यामुळे आपण या धान्याच्या मार्केटमध्ये आता फिरणार आहोत। एकंदर हा लिलाव वगैरे सगळा कसा चालतो ते बघणार आहोत। वर्धा लोकसभेचा जो मूड आहे लोकांचा तो नेमका कोणाच्या बाजूने ते सुद्धा आपण समजून घेऊयात। तर चला आपण लोकांपासून सुरुवात करूयात। इथं बरीच लोक जे आहेत ती बसलेली आहेत, वरती जाऊयात। आम्ही आता वर्धा लोकसभा कव्हर करतोय आणि आम्ही आता ह्या धान्याच्या मार्केटमध्ये आलो। तर या मार्केटमध्ये काय काय येत असतं? काय काय चना, गहू, तुरी, सोयाबीन, आणखी एवढं सगळे येतात आणि कसं इथं लिलाव वगैरे कशी प्रक्रिया चालते म्हणजे ह्या मार्केटमध्ये? लिलावाची पद्धत म्हणजे ना व्यापारी येतात आणि 5-6 जणी मिळून लिलाव करतात। आणि दराचं कसं असतं, दर वगैरे कसं आहे? दर कमी प्रमाणात आहे। दर तो खूप 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 वाढवलेला दर नाही आहे। 4,500च्या वर सोयाबीन नाही आहे। सोयाबीनला किती आहे? 4,500 रुपये, 4,500 रुपये सोयाबीन आहे। आणि बाकीचे जे आहेत डाळी वगैरे त्याला? चना 6,000 पर्यंत आहे आणि तुरी आहे 11,000 पर्यंत। दर खूप प्रमाणात नाही आहे पाहिजे त्या प्रमाणात। तुम्ही काय म्हणजे तुम्ही शेतकरी आहात का या मी मार्केटमध्ये? शेतकरी आहे। तुम्ही काय घेऊन आलाय? मी चना घेऊन आलो आहे। आता कसं दर आहे चण्याला? चना 6,061 पर्यंत आहे। 6,100-200 पर्यंत। किती तुमचं किती झालंय? तुमच्या शेतातनं किती आले उत्पन्न? क्विंटल चना आहे, 10 क्विंटल। अच्छा, आणि खर्च किती झालाय? खर्च झाला आहे ना 30,000 रुपये। मग किती राहते आता तेवढ्यातनं मिळून? काहीच नाही, 10-15,000 रुपये। आणि याय जायचं हे जर टेम्पोचं ट्रकचं ह्याचं पैसे? बरोबर 4,000 रुपये खर्च। मग हातात काय? काही नाही आहे, 4-5,000 रुपये खूप झाले। एवढंच फक्त? आणि किती दिवसाची मेहनत? महिना 4 महिन्याची। आता ह्याच्या पुढचं कुठलं पीक असणार? आता सध्या नाही काहीच, आता शेती खाली आहे ना, उन्हाळा आले। एकंदर भाव नाही असं तुमचं? नाही नाही नाही, भाव नाही आहे पाहिजे त्या। अजून आपण काही लोकांशी बोलूया। दादा इकडे काय तुम्ही इथं काय म्हणून काम करताय, कशासाठी आलाय? नाही मी शेतकरी आहे। मी सोयाबीन आणि तूर आणले इथं। काय काय भाव मिळालाय? तुरीची काही नाही, आवक आता वाढली तर 12,500 भाव आहे, पण 12,500 काही देत नाही। म्हणजे किती साधारण भाव असायला पाहिजे? 10,000 ते 11,000पर्यंतच पोला तर भाव पाडून टाकतात। जर आवक जस्ती जास्त झाली तशी भाव पाडून टाकतात। आता इथं तूर जास्त आहे का? तूर जास्त आहे आणि चना जास्त। आता चण्याचे 6,400 भाव होते 3-4 दिवसापूर्वी, पाऊस चालू होता तर। त्या दिवशी 2,000 आवक होती आणि आता 12,000 आवक झाली ती सीधा 6,000, 5,800, 5,500पासून चना घेणं चालू आहे। म्हणजे हे पावसामुळे वगैरे झालं? त्यामुळे वगैरे नाही, जशी आवक जशी वाढली तशी व्यापारी लोक काय करतात, माल जास्त दाबून देतात आणि रेट कमी करून टाकतात। आणि आता तुम्ही किती घेऊन आले आता तुमचं? मी 25 कट्टे तुरी आणले आणि माझे 60 कट्टे चना सोयाबीन आहे। काय काय म्हणजे सोयाबीन काय कट्टे पण? म्हणजे हे असे कट्टे राहते, 60 किलोचा कट्टा एक। अच्छा, म्हणजे ते एक पोतं जे 50-60 किलो असतं त्याला? हो। आणि आता कसं भाव म्हणजे सध्या जे याच्या इलेक्शन आहे ना 26 तारखेला, त्यामुळे भाव आहे। जसं इलेक्शन झालं ते भाव बिलकुल रिटर्न आपोआप कमी होऊन जाणार। काय इलेक्शनचा वर्ध्याचा काय मूड आहे? इलेक्शन म्हणजे यांना कसं आहे, आता निवडून यायचं आहे ना। आता कोणती पार्टीचा, मी कोण्या पार्टीचा नाही आहे, निवडून यायचं आहे यांना। दादा कसे भाव वाढवले, जसं इलेक्शन झालं तसेच भाव कसे आपोआप पडतात। काय वाटतंय वर्धा लोकसभेमध्ये कोण आहे, कमळ आहे का तुतारी आहे? कमळ आणि तुतारीची फाईट होणार आहे। पण दोघांमध्ये सध्या कोण दिसतंय? एकंदर वातावरण वर्ध्यातलं काय चाललंय लोकांच्या मनात? तर कसे लोकसभेचे माजी खासदार आहेत त्यांचे काही कामं नाही आहे, जसे आमदार समीर कुणावरचे काम आहे। की ते जे आहेत रामदास तडस त्यांची सुरुवात पण खरं तर कृषी उत्पन्न बाजार समितीतनंच झाली आहे, पण ते तुतारीची फाईट होऊ शकते। आता पाहू, आता सगळं शेतकऱ्यांच्याच हाती आहे। नाही खरंच, कारण हा जसं ते म्हणाले शेतकऱ्यांच्या हातात आहे। कारण वर्धा लोकसभा किंवा वर्धा जिल्हा हा पूर्णपणे शेतीवर आधारित जो आहे तो जास्त म्हणून ओळखला जातो। त्याच पद्धतीनं इथं काम करणारा मजूर वर्ग हा पण खूप मोठ्या प्रमाणात। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांची ताकद आहे ती कोणाच्या मागं उभी राहिली यंदा? त्यावेळेस तर जे पार्टी आहे त्यांच्या मागे राहणार नाही, कारण की महाराष्ट्रात राजकारण खूप गंद केलं आहे यांनी। इकडला तिकडे घुसणं, तिकडला इकडे घुसणं चालू, त्यामुळे लोकांना असा नवनेतृत्व पाहिजे। ठीक आहे, याच्यावर काही गॅरंटी नाही आहे सर।
बरं, साधारणतः लोक इथले हे जे आपण दोघांचे जे बोललो ते शेतकरी होते. आता इथं मजूर वर्ग सुद्धा आहे. आपण जरा मजूर वर्गाच्या पण प्रतिक्रिया घेऊ. इथनं आलं तर चालतंय का? अयो. तुम्ही काय मजूर आहे का? काय काम करता इथं? हमाली काम किती मिळते हमाली? आम्हाला 20 रुपये क्विंटल भेटते, म्हणजे 19 रुपये 90 पैसे क्विंटल मिळते, 80 पैसे 19 रुपये 80 पैसे. क्विंटल. आणि काय दिवसभर किती वेळ काम असते? आम्हाला म्हणजे कसं लिलाव झाला का काम आमचं, आणि लिलाव नसला का आम्ही माल फोडून इथं बसून राहतो. आणि लिलाव असतो वर्षातले किती महिने हे चालू असते? वर्षातून पूर्ण दिवस जिथल्या सरकारी सुट्टी आहे ते बंद राहते, आणि रविवार दिवस संडेला बंद राहते. आणि दिवसात किती किती काय म्हणतात किती पोती किती क्विंटल केलं जाते तुमच्याकडनं उचललं जातं? जेवढा माल आला तेवढा आमच्याकडनं उचलत. तरी किती रुपये मिळते एका माणसाला? आम्हाला ते सीझनवर 1000 रुपये कमवतो आम्ही, नाहीतर मग 200, 300, 400, 500 रुपये असे कमवतो. पण मेनू मॅम वर्षाचं जे पूर्ण काढलं तर आम्हाला 400, 300, 400 रुपये मजुरी होते. पुरतंय का तेवढं? पुरतंय का? हो, तेवढ्यात खुश आहे? तेवढंच खुश म्हणजे आता रास लागेल. काय वाटतं मजुरी वगैरे वाढली पाहिजे, इतक्या मोठ्या प्रमाणात आवक आहे इथं? नाही, हे तर सर्वलेच हे आहे, अपेक्षा आहे. मजुरी वाढायला पाहिजे आणि वरून 2 पैसे जास्त भेटायला पाहिजे आम्हाला. इथले ते खासदार आहेत रामदास तडस, माहिती आहेत का? हो, कसा माणूस आहे? आता आपल्यासोबत आता तर सध्या त्याचे कामं नाही बघितले, पण आपलं समीर भाऊ कुंडावारचे कामच बघितले आम्ही, त्याचे चांगले आहे कामं. काय वाटतं ह्यावेळी वर्धा लोकसभेमध्ये भाजपचं कमळ का ते शरद पवारांची तुतारी? आमचं पूर्ण भाजपावर सहमत आहे. माझं आहे, बाकीच्या याचं माहिती नाही मला. आणि मोदी सरकारनं जे काही लोकांसाठी योजना करतं, मोदी सरकार म्हणतं की आम्हाला परत निवडून द्या. तुम्हाला काय वाटतं परत निवडून दिलं पाहिजे? परत ते आता ही लोकलेती आहे, कुणाच्या मनाचं कोण जाणे. का एक मी चांगला समजतो, बाकी चांगले समजते का? तुमच्या घरात कोण कोण असतं? माझ्या घरामध्ये मी आहो, माझी मुलगी, माझा मुलगा, माझी घरवाली. पोरं काय करतात? पोरगा ड्रायव्हर आहे. शिकला नाही? गावी. बास केली? हो, त्याच्या पुढं नाही, परवडत नाही? नाही परवडत. मग तो गाडी लाईनवर गेला, तो ड्रायव्हर आहे. ठीक आहे, चला आपण आता मजुरांशी बोलतोय. आणखी इथं काही लोक बसलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. इकडे या थोडंसं. काय काम करताय तुम्ही इथं? मी दिवाणजी आहे. दिवाणजी, काय काय काम असतं तुमचं? काम काय काय काम असतं? माझ्या मागं असतं काटा झाल्यानंतर माप करणे आणि लिहिणे किती कट्टे झाले, कास्तकाराला पट्टी देणे आणि ती मालकापर्यंत पोचून देणे. किती म्हणजे शेतकऱ्यांकडनं किती तरी दिवसाला किती माल येतो ह्या एवढ्या एरियामध्ये? एवढ्या एरियामध्ये तरी आमच्याकडे आज 400 कट्ट्याची आवक आहे. 400 पोती. हो. आणि कसा म्हणजे शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा असतो? कुठल्या सीझनमध्ये कुठले कुठले जास्त प्रमाणात कुठली धान्य येतात म्हणजे इथं? तिथे आता चण्याची आवक आहे. याच्या आधी सोयाबीनची आवक जास्त होती, आणि आता समजा समोर तिन्ही माल येते, चणा, तूर आणि सोयाबीन. कुठल्या कुठल्या भागात नाही येतो इथं माल? पूर्णच भागातले येते, इकडले सगळेच. पुढं आता हे जो माल आहे तो कुठं जातो इथनं पुढं? इथनं पुढं हे कंपनीला जाते. हो. आणि इथनं अजून आता इथं कोणी मोठं तुमच्यापेक्षा वरचं कोणी आहे का इथं अजून जे माहिती देऊ शकते? मालक आहे ना माझे. ते आहेत का? ओके. कुठले? बसा की इथं, या की. आपण आता जरा पुढची प्रक्रिया सगळी समजून घेऊया की इथनं मग आता पुढं जसं ते म्हणाले की दिवसभरात 400 पोती वगैरे येतात, मग तिथनं पुढचं काय प्रक्रिया असते म्हणजे कसं कसं? इथने आम्हाला माल आला लिलाव झाला की त्यानंतर आम्हाला या पद्धतीनुसार माल करावा लागतो, आणि आम्हाला बिल करून मग व्यापाऱ्याला दिला, ते आम्हाला चेकद्वारे आम्हाला ते पैसे देत, आणि तात्काळ शेतकऱ्यांना पैसे द्यावं लागतं आम्हाला. तुम्ही पैसे कसे देता म्हणजे दिवसाचे? आता जर एखादा शेतकरी घेऊन आलाय तर त्याला त्याच दिवशी दिले जातात का त्याच्यानंतर दिले जातात? हो, डेली पण द्यावं लागते. इथे तो बोर्डच आहे की 24 तासात पैसे द्या. कोणी चेक नेतात तर मग आम्ही 1 दिवसाचा 2 दिवसाचा चेक देतो आहे, RTGS देतो आहे. कोणी कॅश स्वरूपात मागितलं त्यांना कॅश स्वरूपात पण देतो आहे पैसे. सगळ्या स्वरूपात पैसे दिले जातात. हो. आणि शेतकऱ्यांचं कसं रजिस्ट्रेशन असतं, कशा पद्धतीनं म्हणजे पद्धत असते ते सगळं नियोजन करणं? नाही, इथे त्यांचं काही नियोजन नसतं. त्यांनी फक्त माल आणला, त्यानंतर नियोजन आम्ही करतो. हां, त्यांचं इथं काही नाही, फक्त मालावर लक्ष ठेवणे. आम्ही तर ते काही घोळ करत नाही, पण आता कोणी असतं घोळ करणारं, पण ते फक्त लक्ष ठेवतात, बाकी काही नाही.
आणि दराचं कसं आहे म्हणजे आता मी 1-2 शेतकऱ्यांशी बोलले तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता इलेक्शन पिरियड आहे त्याच्यामुळे दर हाय आहे, पण जशी इलेक्शन संपेल तसा हा दर परत खाली येणार आहे म्हणून. त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही कारण मी इथला दलाल आहो, ते काही बोलू शकत नाही त्याबद्दल. बरं बरं. तुम्ही शेतकऱ्यांना विचारू शकता, ते सांगतात बरोबर. ओके, आपण आता जरा थोडं इलेक्शन संदर्भात पण चर्चा करूया. थोडं पाठीमागे जाऊयात का? या साईडला पण आपल्याला आता रस्ता शोधावा लागेल, परत खाली उतरून जावं लागेल आपल्याला. बाबा या इकडं. हा आले आले, तिथे येते ना मी. चला, नाही इकडून गेलं, वरती आलं पाहिजे इथून. चला जरा आत सर का, मला येऊ दे वर. अच्छा इथं बसताय का तुम्ही? मला सांगा इथं कसं तुम्ही काय काम करता इथं? आम्ही शेतीतलंच काम करतो. अच्छा तुम्ही शेतकरी आहे, तुम्ही माल घेऊन आलाय? माल घेऊन आलो. किती आणलाय? मग 3 चुंगड्याच्या तुरीच्या आहे, 1 चुंगडी सोयाबीनची. चुंगडी म्हणजे? हवा कट्टा पोत्याला शब्द आहेत असे सगळे. नाही, पोतं अलग राहते, कट्टा होते. म्हणजे 100 किलोचं राहते, कट्टा म्हणजे 50 किलोचं राहते. आणि ही चुंगडी? चुंगडी ते म्हणजे कट्टा. हां, बरं बरं. आणि काय कसं आहे भाव वगैरे काय आणले आज? आता अजून आमचा निलाव व्हायचा आहे. किती वाजता आता लिलाव आहे? आता दुसऱ्या मध्यंतरीत होईल 3 वाजता. त्याच्यासाठी तोपर्यंत थांबायचं. थांबायचं आहे. आणि कशी असते लिलावाची सुरुवात वगैरे कसं असतं? आता जे निलाववाले येईल तेव्हा सुरुवात होईल. भाव करतात, आपला भाव नाही. आमच्या मालाचा भाव आम्ही नाही करत, तेच करतात. आणि तुम्ही मग द्यायचं ते किंवा नाही द्यायचा आमचा निर्णय आहे. हो तुमचा निर्णय. हो हो असं मिळतोय का भाव? नाही मिळत नाही ना, पण आता कधी कमी जास्त झालं तर करून घ्यावं लागते, तसं काहीच नाही. तुमचं काय, तुम्ही काय आणलंय? ह्या चणा आणला मी. काय चण्याचा भाव आता? 5800 आणि किती असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आहे. 6000 पर्यंत आहे ना, बरेच आहे ना भाव. याचा भाव आहे. कापसाचा भाव खूप डल केला. कापूसही कमीचा आहे, तुरीचा भाव तगडा आहे, 12000 पर्यंत आहे. आणि सोयाबीन तर एकदम 4000 येऊन आहे. मग भाव कोण एवढे भाव कमी करते? कोण व्यापारी? व्यापारीच का नाही, व्यापाऱ्याच्याच अंदाजे आमचं काम आहे की नाही. जो आम्हाला भाव देतो तोच व्यापारीच, आम्हाला कोण देणार आहे? त्याच्यामुळे आमचा भाव ठरलेले तेच. काय वाटतं आता ते वर्धा लोकसभेमध्ये निवडणूक आहे आता 26 तारखेला आणि 2 उमेदवार आहेत. एकतर खरं तर वर्धा म्हणजे काँग्रेसचा असं म्हणलं जातं, पण ह्यावर्षी वेगळाच पक्ष शरद पवारांचा तुतारीवरती एक उमेदवार आहे. काय वाटतं? आणि बीजेपीचा उमेदवार. बरं, तुम्ही म्हणतो तुम्ही माहिती कायसाठी घेतली? आमच्या मालासाठी माहिती घेतली का तुम्ही निवडणुकीबद्दल? नाही दोन्ही. कारण कसं आहे आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये सरकार सहभागी असतं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणुका असतात, पदाधिकारी असतात. आमचा सरकारसोबत काही संबंध नाही. आम्ही व्यापारी जाणे आणि आमचा कास्तकार झालो. हे झालं तुमचं. सांगा तुम्ही माहिती कायसाठी घेण्यासाठी? आम्ही माहिती ह्याच्यासाठी घेतली की इथं कशी प्रक्रिया चालते ह्याची माहिती घेतली. आणि दुसरा मुद्दा, आता ह्याच मुद्द्यांवरती निवडणूक होते तर त्या निवडणुकीमध्ये लोकांना कोणाकडं कल लोकांचा आहे हे पण आम्ही समजून घेतोय. आम्ही त्याच्यावर राजू नाही, आम्ही फक्त आमच्या मालावर राजू. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी ह्या दोन्ही गोष्टी लोकांना विचारणार, कारण आता लोकसभा आहे त्यामुळे लोकांना विचारलं पाहिजे की लोकांना कुठला उमेदवार आहे तो खासदार म्हणून पाहिजे. उमेदवाराबद्दल नाही बोलू शकत. चालेल काहीच प्रॉब्लेम नाही. येस, चला आपण या साईडला लोकांमध्ये बोलूया. चला इकडून या साईडला जाऊयात. तिकडं काही लोक आहेत, आपण बघूया. इकडून वर जायचंय. आता मला वाटतं आपण इथं जो लिलाव प्रक्रिया चालते त्याच्याबद्दलची बरीच माहिती जी आहे ती घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं आता इथं लोकांना इलेक्शनवरती बोलतं करायचा प्रयत्न करूयात. आता ह्या ठिकाणी इथं ॲक्च्युली काम चालू आहे या मजुरांचं, त्यामुळं आपण बघूयात की इथं कोण बोलतं का म्हणून. ते त्या साईडला थोडी लोक बसलेत, आपण तिकडं जाऊया. दादा, तुम्हाला माहिती आहे का आता वर्धा लोकसभेची इलेक्शन आहे, काय वाटतं ह्या वर्धा लोकसभेमध्ये सध्या कुणाचं पारडं जड आहे, कोण निवडून येईल? अच्छा, मी तर आतापर्यंत मोदीलाच मतदान केलं, जी मोदीच्या माणसाला. का आपण मोदींच्या माणसाला? काही देईन म्हणून, शेती कर्जमाफी देईन, 15-15 लाख रुपये देईल म्हणून. पण आता नाही करणार त्यांना मतदान मी. आता का नाही करणार? कारण फसवलं त्यांनी. काय फसवलं त्यांनी तुम्हाला? 15-15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर देणार म्हणून असं सांगितलं, आणि शेतीची कर्जमाफी करतो असं सांगितलं, पण ते पण नाही केली. तुमचं आधी कर्ज माफ झालं होतं का? हो, उद्धव ठाकरेच्या काळात कर्जमाफी झाली होती. महाविकास आघाडीच्या काळात. हो. आणि आता असं वाटतं या सरकारच्या काळात नाही होत. हो. थांबू दे थोडं, 100 त्यामुळे असं वाटत नाही. कारण यांनी आधी सांगितलं कर्जमाफ देतो 15 लाख रुपये, दोन्ही नाही दिले, त्याच्यामुळे याच्यावर विश्वास नाही राहिला.
अच्छा, म्हणजे गेल्या लोकसभेला केलं होतं मोदींच्या उमेदवाराला. हो हो. आणि आता काय वाटतं? आता खरं तर वर्ध्यात काँग्रेस होती, पण आता शरद पवारांचा उमेदवार आहे, त्यांनी काँग्रेसचा उमेदवार घेतला इकडं. चालेल चालेल, पवारांच्या माणसाला चालेल, वोटिंग करायला काय हरकत नाही. अंबळकाळला मतदान करणार मी. हो हो. आणि त्यांचं कसं आहे काम वर्ध्यामध्ये वगैरे? कामाचं काय, BJPवर विश्वास नाही राहिला माझा. अच्छा, म्हणजे तुमचा राग बीजेपीवर आहे. हां हां हां, असं आहे ते. बरं बरं, तर साधारणतः त्यांचा राग जो आहे, खाली येतं का जरा? खाली उतरून या ना, मला कमी वर येऊ. थांबा थांबा ना, तू त्या साईडला येतो का? शिक्षणच बोलायचं आहे, या इकडं. हां. म्हणजे कसं, आज बेरोजगारी खूप वाढली. बी वाला पोरगा जो आहे तो रिकामा आहे. तुमचा पोरगा का? नाही, जनरली इंजिनिअरिंग झालेला पोरगा खाली आहे. त्याने नोकऱ्या देतो म्हणजे त्या पण दिलं नाही. आणि अशी जनरली BA BCom झाले तिथं काय. तुमची मुलं वगैरे काय करतात? माझा मुलगा सध्या 12वी परीक्षा दिली. हो हो पण तुम्हाला असं वाटतं बेरोजगारी खूप आहे? हो हो, खूप आहे खूप आहे. तर त्याचा पण भरोसा राहिला नाही या सरकारवर. साधारणतः तुमचा राग आहे या सगळ्या गोष्टी. हो हो. अजून इकडे काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. आता आम्ही वर्धा लोकसभा कव्हर करतोय. वर्धा लोकसभेमध्ये सध्या टफ फाईट आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे जे मूळचे काँग्रेसचे आहेत, दुसरीकडे रामदास तडसांची तिसरी टर्म आहे. तुम्हाला काय वाटतं या लोकसभेमध्ये काय होईल? या लोकसभेमध्ये पूर्ण, आता आम्ही इथे मंडीत आहे, भरपूर ठिकाणचे लोक आलेले आहेत आणि आमची आपसात चर्चा होऊन राहिली. सर्वजण म्हणतात की परिवर्तनच हवं बा, परिवर्तनाशिवाय उपाय नाही. का परिवर्तन पाहिजे पण वर्धा लोकसभावाल्यांना? जेव्हा या सरकारला म्हणजे लोकांनी सत्ता दिली 10 वर्ष अगोदर, तेव्हा जे सोयाबीनचे भाव होते तेच आताही भाव आहे. ॲज ए कास्तकार म्हणून मी काय म्हणून, म्हणजे मी कास्तकार म्हणून का मतदान करावं? भाव वाढत चालले. हमी भाव वाढला पाहिजे. आणि हे जे किसानांना जे सन्मान निधी देते, ॲक्च्युअलमध्ये किसानांचा धर्मच देणं हा आहे ना, तो दाताच आहे ना. त्याला 2000 रुपये देऊन काय करता तुम्ही? मराठीत माहिती आहे का, तुम्ही मराठी समजते ना? आमच्या शेतातलं ते 8 तास असते ना, त्याचं पीक जरी आम्ही वाटतो म्हटलं ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आम्ही दान करतो. ॲक्च्युअलमध्ये हे दान सांगायला नाही पाहिजे, पण करतोच आम्ही दान ते. आणि आम्हाला ते 2000 काय होणार आहे? 2000 काय म्हणजे जेव्हा तुम्हाला सरकार दिली 10 वर्ष अगोदर जेव्हा आम्ही सत्ता दिली, तेव्हा DAPचे भाव काय होते, आज काय भाव होते, आणि आम्हाला एकरी किती खत लागतं, काय लागतं हे त्यांनाही समजतं ना, वरच्या लोकांना, की आपण किती खतात वाढ केली आणि यांना 2000 रुपये देऊन काय करून राहिलो आपण. म्हणून सर्वजणांचं मुळात हेच म्हणणं आहे की बा परिवर्तनच पाहिजे. हा, पण आता होणारच. पण आता परिवर्तन करत असताना तुम्हाला असं वाटतं का की समोरचे जे उमेदवार आहेत ते खरंच काहीतरी करू शकतील, जे आमिर काळे सध्या शरद पवार? करू शकतात. डॅसिंग पर्सनॅलिटी आहे. त्यांच्या वडिलांचं जे सेवाभाव होता, कदाचित तुम्ही नसाल ओळखत त्यांना, डॉक्टर शरद काळे नाव माहिती आहे. ते डॉक्टर शरद काळे जे होते हे मुळातले खेड्यातलेच, आणि शेती त्यांचा बिझनेस असा. ते डॉक्टर जरी पेशाने असले तरी त्यांच्या फॅमिलीत हे प्रश्न माहीत आहे त्यांना. तरी पण परिवर्तन आपण करूनच त्याच्यासाठी राहिलो ना, की यांच्याकडनं काही झालं नाही, दुसरीकडनं बघू आपण. बरं बरं, अजून ह्या दादांशी आपण बोलूयात. मला सांगा, तुम्ही या जरा थोडंसं पुढे या. बरं ठीक आहे, तुम्ही बोला. तुम्ही मला सांगत होतात, तुम्ही काय घेऊन आले आत्ता इथं? आम्ही चना, तुरी, सोयाबीन. आणि तुम्हाला काय वाटतं ह्या भागामध्ये आता काय झालं पाहिजे? आता लोकसभा निवडणूक आहे, देशाचा पंतप्रधान या निवडणुकीतनं ठरणार आहे. नवीन दुसरा आला पाहिजे. मोदींविषयी काय वाटतं? हां, विषयी काय वाटतं? मोदीनं बाहेरचा माल देखावा आहे. बाहेरचा माल बोलवते ना, आपल्या देशातला माल घेत नाही, कमी करते. जे निर्यात करतात, आयात करतात असं तुम्हाला वाटतं, आणि ह्या भावाला काय भाव देत? हां, 4000 रुपये सोयाबीनले भाव. हां, काय भाव? आणि ते रामदास तडस देतले 2700. मेन धोरण म्हणजे असं आहे, इनपुटवर GST आहे आणि आपल्या देशात इनपुट जास्त होतं. मग इनपुटवर GST असल्यामुळं मग मग ते महागाई कंट्रोलमध्ये कशी होईल बघ? महागाईबद्दल काय वाटतं तुम्हाला? तुम्ही जसं आता भावांबद्दल बोलताय, इनपुट जास्त होतं आणि इनपुटवर जर GST लागत असेल तर मग काय, प्रत्येकच मालात आपण तर त्यांना 18% देऊनच राहिलो ना. सेंट्रल GST वेगळं घेतं, स्टेट वेगळं घेतं, नंतर मग IGST पण असतं.
हे सर्व जर गोष्टींचा विचार केला ना तर मग लक्षातच येते की बा आपण कोणत्या दिशेने चाललो. निश्चितपणे. तर मला असं वाटतं की आपण या मार्केटमध्ये बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया म्हणजे एक्झॅक्टली इथं काय काम चालतं इथंपासनं ते इथल्या लोकांना राजकारणाविषयी काय वाटतं. काही लोकांना काही घेणं देणं नाही आहे राजकारणाशी. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण फक्त या कामाविषयी बोललं पाहिजे. तर जसं आत्ता एका काकांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा हमी भाव पिकाला 10 वर्षापूर्वी जे भाव होते तेच भाव जर आत्ता असतील तर मग सरकार आमच्यासाठी काय करते असा प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे. दुसरीकडं कुठंतरी परिवर्तन हवं असं लोकांचं म्हणणं आहे. मात्र एक मजूर जे आपल्याला भेटले होते त्यांचं असं म्हणणं आहे की भाजप सरकार खूप चांगलं काम करत आहे त्यांच्यासाठी. सो मतमतांतर आहेत. काही ठिकाणी परिवर्तनाची इच्छा आहे तर काही ठिकाणी पुन्हा एकदा मोदींनाच संधी मिळावी असं लोकांचं म्हणणं आहे. मात्र एक गोष्ट जाणवली की इथली निवडणूक ही जास्त स्थानिक लेवलवरती जरी केंद्रित असली तरीसुद्धा मोदी फॅक्टर जो आहे तो सुद्धा इथं चर्चेत आणण्याचा प्रयत्न जो तो केला जातोय. उद्या वर्धा लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभासुद्धा होणार आहे. काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ इथं येऊन गेलेत. त्यामुळे कुठंतरी वर्ध्यावरती सुद्धा फोकस केलेला जो आहे तो आपल्याला महायुतीनं दिसतोय. सलग तिसऱ्यांदा रामदास तडस यांना आता वर्धेकर संधी देणार की त्यांच्या समोर मूळचे काँग्रेसचे पण सध्या शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवार असलेले अमर काळे यांना वर्धेकरांची पसंती असणार हे आपल्याला निश्चितपणे कळणार आहे. पण हे होतं या मार्केट परिसरातल्या लोकांचं म्हणणं. आता आपण वर्धा लोकसभे जे वर्धा शहर आहे तिथं पण जाणार आहोत. तिथल्या लोकांची मतं सुद्धा जाणून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीनं पुढे प्रत्येक लोकसभेमध्ये लोकांची मतं तुमच्यापर्यंत पोहोचू. तोपर्यंत सगळ्या अपडेट्ससाठी बोलबिडू बघत राहा आणि यूट्यूब चॅनलला आमचा नक्की सबस्क्राईब करा.